मॉर्निंग मित्रांनो, मी उज्ज्वल तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि काल ॲक्च्युली व्लॉग एंड केला नव्हता मी. काल फोनची बॅटरी वगैरे सगळं डेड झालं होतं. परवा जो आम्ही स्टे केला होता पांगला, तिथं जशी इलेक्ट्रिसिटी नव्हती, त्याहून आता आम्ही चांगल्या रूममध्ये आलोत. आता आम्हाला 5 स्टार AC रूम भेटलेली होती, पण AC लावली नाही त्या लोकांनी थंडीच्या कारणानं. सो आता मी तुम्हाला रूम दाखवतो आमची. ही बघा, सीलिंग बघा, ऑटोमॅटिक सीलिंग आहे. रात्र झाली की लाईट बंद होते, सकाळ झाली की लाईट चालू. सो आणि रेंट किती आहे रूमचा? 4,000 फक्त एक नाईट साठी. 4,000. जर ही व्हिडिओ आमच्या घरच्यांनी बघितली आणि त्यांना समजलं की आम्ही अशा जागेवर राहतो, तर जर नेटवर्क आला तर सगळ्या अगोदर 2 चांगले शब्द ते आम्हाला सांगतील, त्यानंतर बाकी सगळे. सो बघा लाला कसा झोपलाय. लाला, रूम में अच्छी नींद आ रही तेरे को? एक्सपेंसिव झोपडी भाई. झोपडीवर बोल रहे. सो चला, आजचा प्रवास आम्ही सुरू करत आहोत टुवर्ड्स चंद्रताल, आणि मग तिथून आम्ही काजाला जाणार आहोत. आणि आता आम्ही बाहेर निघालो होतो ना, तेव्हा आम्हाला समजलं की मॉनेस्ट्री बंद आहे 2 दिवसासाठी. बॅड न्यूज. स्पिती व्हॅलीला आलो आणि की मॉनेस्ट्री बंद आहे. तरी पण बघूया, एकदा चौकशी करूया पुढे जाऊन पण. सो चला. सो जी मी तुम्हाला रूम दाखवली होती, तिचं इंटेरियर जर तुम्ही बघितलं, आता एक्सटेरियर बघा. ही आहे आमची ती रूम, आणि हा आमच्या रूमचा दरवाजा. आणि अजून गोल्या, इथं कॉफीची प्राइस काय माहिती आहे का? 90 रुपये. मॅगी 120 रुपये. मालकीस 90 रुपये 45 वाला. 18 वाला बिस्किट 40 ला. सो आपल्याकडं कसं असतं, गावात थोड्या गोष्टी स्वस्त असतात. आपण ठाण्याला गेलो की थोडं महाग, मुंबईला गेलो त्याच्याहून थोडं महाग. इथं उलटं आहे. इथं आम्हाला जी रूम आम्हाला लेला 250 रुपये पर पर्सन विथ बेड, लाईट, चार्जर, वायफाय होती, तीच इथं 700 रुपये पर पर्सन. लाईट नाही, वायफाय नाही, काहीच नाही. फक्त अंगावर देणार, घ्या, झोपा, उठा, निघा. सो बघ, यांनीच जमाना भिकल लावी लोकांना हात. एकदम बढिया. का वाट लावाल? बाटलला येऊ नका. मस्त. सो इथं तरी येऊ नका. इथं लाला बसलेला, लालाने पण ऑर्डर केलेली. लाला, कैसा लगा तेरे को? अरे बहुत ओवर प्राइस है. 20 रुपए की चीज 60 रुपए में बेच रहे भाई. बेकार लूट रहे, बेकार. कितने की मैगी थी बताओ? 120 की मैगी. 120 की मैगी. 700 रुपये पर पर्सन सोने का खर्चा. वही अपने को लेने गिरा था 250 रुपया. ये बहुत एक्सपेंसिव जगह है भाई. झोपड़ी दिखाओ जरा. एक्सपेंसिव झोपडी. जर येत असाल तर मॅगी वगैरे कॅरी करा, बनवा, खा. इझी ऑप्शन. आज वेदर ठीक वाटतंय. सो सकाळची पहिली वॉटर क्रॉसिंग लागणार आहे आता आपल्याला. रोड बघा. तीन थार मागे एक XUV. चला तसे मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत चंद्रतालच्या गेटवर. हा लेफ्ट साईडला जो गेट दिसतो तो चंद्रतालचा आहे, आणि राईट साईडला काजासाठीचा रोड आहे. आता आपण जाणार आहोत चंद्रतालसाठी. वेलकम चंद्रताल वाइल्ड लाइफ सेंचुरी, स्पीति वाइल्ड लाइफ डिवीजन, हिमाचल प्रदेश. चलो चलो चलो. तो आता आम्ही पोहोचलो आहोत चंद्रतालच्या पार्किंगला. इथं गाडी लावून चालत जावं लागणार आहे मे बी.
चला. सो मित्रांनो, जेमतेम स्टेपासून 14 किलोमीटर ऑफरोडिंग केली आम्ही. आणि ऑफरोडिंग नंतर असं चालावं लागतंय, थकवा जाणवतोय सगळ्यांना. फक्त विक्रांतला थकवा नाही जाणवत, तो आता आमच्या दोघांनी टाइम घेणार आहे. जर चंद्रतालचा व्ह्यू चांगला नसेल ना, 750 रुपये ते आणि बाकीचे पेट्रोलचे फुकट. आगोल्या मी तर पहिल्यांदा बोलू 750 परत जाऊ. चला चला बघूया छान वाटतो की नाही. चंद्रताल बघायचा होता सगळ्यांना, एकदा विचारून घेऊया. चंद्रताल बघता मला बघायचं आहे, दम लागला तरी बघेल. अरे 2 पैशासाठी युट्यूबर ना लाचार सगळं घरी. चंद्रताल अजून वरती सुरतालाच तर नाही चालत. चल मला योजायच्या कोणला वजन आहे रे? बोला ऑन कॅमेरा इथं रे गोल्या. नाही वजन जाऊ चाललो रे चाललो. जा दादा परत आला लाचार कोण समजला ग? 25 साला आवरी घसले त्याच्यासाठी. हा 25 उतार लागला. खूप थकवा जाणवत आहे. आज इतका उतार आम्हाला गोड वाटत आहे ना, येताना तितकीच लाल होणार आहे आमची. काहीच आता आम्ही चंद्रताल पासून थोडा ब्रेक घेतला आम्ही. ऍक्च्युली हा बघा चंद्रताल. तितकं काही विशेष वाटत नाहीये मला. व्हॅलीमध्ये साचलेली लेक आहे फक्त. अजून इथून तिथपर्यंत जायचं आहे आम्हाला. अजून अर्धा किलोमीटर उतरायचं आहे आणि नंतर तितकंच वर चढायचं आहे आम्हाला. चला तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. सो चला फायनली आम्ही चंद्रतालवरून निघालोत. आता परत आम्हाला 12 किलोमीटर ऑफरोडिंग करून परत मेन रोडला लागायचं आहे. मेन रोड म्हणजे तो पण काय चांगला रोड नाही आहे, तो पण ऑफ रोडच आहे. आता आपण जाणार आहोत काजाकडे. सो चला ऑफरोडिंगचा आनंद घेत घेत जाऊया. ॲक्च्युली जो टफ टरेन आपण लडाखला बोलतो ना, तो ॲक्च्युली आता स्पितीमध्ये शिफ्ट झाला आहे. और ये भाई खरं इतकी खुशी आली आहे ना आम्हाला हा डांबरी रोड बघून. हा फायनली 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 डांबरी रोड. भले तो कसाही गाणं असो, पण आता आमची गाडी थोडीफार स्मूथ चालायला लागली आहे. चलो चलो चलो. डांबरी रोड लागलाय म्हणजे लोसर जवळ आलेला आहे आणि काजा देखील. चला 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 चला. आणि ही खुशी आमची काय जास्त वेळ बघवली नाही देवाला. परत खराब रस्ता. हट. आता आम्ही लोसरच्या थोडं जवळ आलोत आणि भूक लागली होती. सो आम्ही डब्बा खोलला. हा बघा, याच्यात ना लाडू ऑटोमॅटिक बनत आहेत. आम्ही जसे संपवतोय ना, सगळा लाडू एका जागेवर असं जमा झालेले. जशी टॉप घालतोय ना आमचा, तसे तसे लाडू बनत आहेत. परफेक्ट गोल लाडू. तुलीचा लाडू. सो आम्ही चाललोत चिचम ब्रिजकडे आणि इथं राईट साईडला बघा लामायुरू सारखे डोंगर आहेत. आणि आता हिमाचल प्रदेशमधून परत लडाखमध्ये आल्यासारखं वाटतं आम्हाला.
सो गाईज सीन चेकआउट करा. मित्रांनो आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला इथं चिचम ब्रिज त्या साईडला आहे. चिचमसाठी येण्याचा एक गेट आहे तिथं, तो क्रॉस नसता गेला तर आम्ही या मार्गाने काजाला गेलो असतो. पण आपल्याला चिचम ब्रिज बघायचा आहे म्हणून आपण इथून आलोय. अजून चिचम ब्रिज इथून 10 किलोमीटर आहे. चला तुम्ही व्ह्यू चेकआउट करा तोपर्यंत. तो मित्रांनो आता आपण आपल्या स्पिती ट्रिपमधला दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट कव्हर करतोय, चिचम ब्रिज. भरपूर गर्दी आहे इथं फोटो काढण्यासाठी. आता आपण आलो चिचम ब्रिज जवळ. सो आता आपण पोचलो आहोत चिचम ब्रिजकडे, जो आशियातला सर्वात हायेस्ट सस्पेन्शन ब्रिज आहे. हा बघा चिचम ब्रिज. आणि हायेस्ट म्हणजे काय नक्की तुम्हाला दाखवतो मी. इथून तुम्हाला दरी दाखवतो मी ब्रिजची. हे बघा भरपूर खोल अशी दरी आहे. चला आपल्याला काजाला पोचायचं आहे, भरपूर वेळ झाला आहे. सो निघूया. सो आम्ही आहोत काजाला. आणि ही जी लाईन बघताय तुम्ही, ही इथून एंट्री आहे आणि ही इथून परत अशी गोल फिरून पूर्ण पेट्रोल पंपासाठी लाईन आहे. जर डिझेल टाकायला तुम्ही सकाळी लवकर आलात तर ठीक, नाहीतर तुम्हाला अख्खी रोडला हीच ट्रॅफिक लागणार आहे. काही टर्मात ही बघा इथून परत फिरून गेली लाईन. तो आता आपण चाललो आहोत वर्ल्ड हायेस्ट विलेजकडे, कॉमिक विलेज. आणि आपल्याला बघायचं आहे वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. त्यानंतर आपल्याला लांजाचा जो स्टॅच्यू आहे बुद्धाचा, तो देखील बघायचा आहे. चला पटपट जाऊया, कारण आज आपल्याला स्पितीचे पूर्ण पॉईंट कव्हर करायचे आहेत. हे 3 पॉईंट झाले की स्पिती मे बी कम्प्लीटच झाली आपली. तो चला पटपट जाऊया आणि बघूया. फायनली आम्ही वर पोचलो आहे पोस्ट ऑफिस जवळ, वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. चला 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 वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिसवर. आणि अजून पुढे गेलात तर आपल्याला वर्ल्ड हायेस्ट विलेज, कॉमिक विलेज बघायला भेटणार आहे. तो आता आम्ही वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिसला पोचलो आहे. आणि इथून आम्ही थोडे पोस्ट कार्ड घेतलेत पोस्ट करायला. इकडं विक्रांत पोस्ट लिहितोय. भाई कोणता ॲड्रेस आहे बघू ना, बघू ना. हा घरीच लिहायचं, कोणाला लिहिणार आहे. किती कार्ड आहेत मोज? 2. देख माझं नाही ते ऐसे लाला से, ये लाला तेरा कार्ड. लाला दो किसको लिखने वाला है? एक मेरे लिए और एक मेरी बाइको के लिए. कौन बाइको? अच्छा ये बाइको. अच्छा ये बाइको क्या? चलता नहीं है. तो चला आपण पोस्ट करूया. आपण पण कार्ड लिहिले. चला चला पोस्ट करूया. पोस्ट केलेले आहेत. गोलू पोस्ट करणार आहे. माझ्या मित्रासाठी आणि माझ्या आधी मी पोस्ट टाकलंय. मित्र तुला पोस्ट मध्ये मला नक्की सांगा. गोलू जाणार आहे स्टिकर लावायला. चल गोलू लगा ऊपर.
वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस जवळ स्टिकर लावायला आलोत आम्ही. So, चला स्टिकर लावून झालेले. हा विक्रांतही लावतोय. विक्रांतचा लाव. स्टिकर लावतोय. आम्ही दोघं तुम्हाला एकत्र दिसू कधी आलात वर तर. हे बघा. सो चला कॉमिक विलेज कडे निघूया. ऍक्च्युली 6:30 वाजलेत. सीन बघा. सो चला आता आमचा दगडू लेटर लिहितोय. दगडू लेटर लिही आणि त्याच्या आता रक्त दोन त्या दुकानात जा, तिथून कोंबडीचं रक्त घेऊन ये पुचभर, त्याच्याने लिही. चिकन वाल्याचं नाव काय? ऋतिक तेरा नाही लिखा अभी तक? सलीम चिकन वाला. हे दे ना तकलीफच आहे. आज का नाव आहे आमचा दगडू खूप जरा सिरियस मध्ये लेटर लिहितो. बघा बघा हाताने लपवलेत त्याने. अपनी पुट्टी ना हो जाए भाई, पहुंचना चाहिए घर पे. कसे लेटर लिहिले डिअर मॉम डॅड, तुमच्यावर का छापली ना? अरे 3 लेटर लिहिले आणि कोणाला लिहिलं का माहित? जरा बघू ना लेटर. लेटर तर बघू. बोलायचं बोल. ये ना 2 पैशांसाठी ये, पण कर. सुयोगला माहिती डायलॉग. पण आमच्या घराला अजून ऍड्रेस आला नाही. तेरे को नाही मिलेगा. टाक कासारवडवली, टाक आपल्या नावाचे. अरे मोबाईल नंबर टाक ना खाली, फोन येईल ना तुला. टाक टाक कासारवडवली. अरे कासार ओढवली नाही. पहिले बिल्डिंगचं नाव टाक. बिल्डिंगचं नाव काय आलं? का ती बिल्डिंग होती मराठी शाळेजवळ. तिचं काम अंडर कन्स्ट्रक्शन. नाव देवाचं. कासारवडवली. लेटर लिहिता लिहिता ना आम्हाला कृतिक आला. कृतिक बोलतोय आज मला खूप आठवण येत होती. सो कृतिक गेलेला माल मिक्स करायला आणि लाला पण. कृतिक दाखवात. मागे फिर. 1000 रुपये दिहाडी. 500 रुपये दिहाडी आहे. तेरा क्या है? ठेकेदार मेरे को रात का खाना दे दो. एक टाइम का खाना दे देगा बस. अरे मम्मी पप्पा मॉम डॅड. मम्मी पप्पा पैसे पाठवा. पैसे कपले. घेऊ ना.